नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मागच्या भागात आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी कोणत्या विभागाचे प्रश्न विचारले जातात किंवा परीक्षेचे स्वरूप काय असतं हे आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की विभाग 1 जो आहे आपला मानसिक क्षमता चाचणी, याच्यामध्ये प्रश्न कसे असतात आणि कुठल्या भागावरती कुठले प्रश्न विचारले जातात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आपल्याला एकूण 1 ते 80 असे एकूण 80 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर त्यापैकी पहिले 40 प्रश्न हे मानसिक क्षमता चाचणीचे असतात आणि याच्यासाठी मित्रांनो 50 गुण असतात. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे. नो निगेटिव्ह मार्क्स, कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नसते. तर बघा यात काय असतं, तर यात आकृती आणि चित्रांचा समावेश असतो. प्रत्येक प्रश्नासाठी 4 संभाव्य उत्तर आकृती दिल्या असतात. तर इथं काय असतं, आपल्याला वरती सूचना दिलेल्या असतात. त्या सूचनेनंतर आपल्याला प्रश्न दिलेला असतो आणि त्या प्रश्न आकृतीसाठी 4 उत्तर आकृती दिलेल्या असतात आणि त्यापैकी आपल्याला जी अचूक पर्याय असेल तो पर्याय निवडायचा आहे. जसे की ए पर्याय असेल, बी पर्याय असेल, सी पर्याय असेल, डी पर्याय असेल आणि यांच्यामध्ये देखील आकृत्या दिलेल्या असतात आणि ह्या आकृत्यांपैकी आपल्याला अचूक अशी आकृती निवडून तो जो वर्णाक्षर असेल, वर्णाक्षर म्हणजे काय की ए बी सी डी हे आपल्याला OMR सीट वरती दिलेले असतात. ठीक आहे. OMR सीट असते आपली ऑप्टिकल मार्क रिकग्नायझेशन. तर याच्यावरती आपल्याला जे आपलं उत्तर असेल तर त्याला काय करायचं असं, काळे करायचं असं, म्हणजे त्याला डार्क करायचं असं. समजा आपलं उत्तर डी असेल तर डी ला अशा पद्धतीने डार्क करायचं किंवा जे काही आपलं उत्तर असणार आहे तर त्याला पूर्ण पद्धतीने आपल्याला डार्क करावे लागते. यानंतर आपण बघूया की खालील 10 जे प्रकार आहेत त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे. खालील 10 प्रकारांवर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. तर हे 10 प्रकार आपण बघूया. तर पहिला प्रकार असतो आपल्याला वेगळे पद शोधा. पहिला प्रकार काय असतो बाळांनो, वेगळे पद शोधा. म्हणजे काय की आपल्याला इथे 4 आकृत्या दिलेल्या असतात. काय असतात, इथे 4 आकृत्या दिलेल्या असतात. त्या 4 पैकी एक आकृती ही वेगळ्या प्रकारे काहीतरी दाखवित असते. बरोबर. म्हणजे 3 आकृतींमध्ये काहीतरी साम्य असतं आणि चौथी जी आकृती असते ती थोडी वेगळ्या पद्धतीची असते. तर तो आपला पर्याय असून आपल्याला ते उत्तर द्यायचं असतं. त्यानंतर आहे जोडणारी आकृती. ओके. पुढचा प्रकार आहे जोडणारी आकृती. तर यामध्ये काय असतं, जो प्रश्नामध्ये आकृती दिलेली असेल तर त्याला जोडणारी आकृती ही 4 पर्यायांपैकी आपल्याला शोधायची असते. पुढचा आहे आकृती पूर्ण करा. तिसरा जो प्रकार असणार आहे त्याच्यात काय आहे, आकृती पूर्ण करा. म्हणजे आपल्याला जी आकृती दिलेली असेल प्रश्नामध्ये तर तिला आपल्याला पूर्ण करण्यासाठी उत्तर आकृतींपैकी एक पर्याय निवडायचा असतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे मालिका पूर्ण करा. ओके. पुढचा प्रकार आपल्याला दिलेला असेल मालिका पूर्ण करा. मालिका पूर्ण करा म्हणजे सिरीज मध्ये आपल्याला आकृत्या दिलेल्या असतात आणि त्यापैकी एक आकृती ही उत्तर आकृती असते. नेक्स्ट पुढचा आहे 5वा प्रकार, हा आहे समसंबंध. सम म्हणजे सारखे, तर सारखे संबंध असणारे उत्तर आपल्याला निवडायचं असतं. त्यानंतर पुढचा आहे भौमितिक रचना पूर्ण करा. म्हणजे आपल्याला भौमितिक जॉमेट्रिकल जी फिगर्स आकृती दिलेली असते तर ती आपल्याला पूर्ण करायची असते. त्यानंतरचा प्रकार आहे आरशातील प्रतिमा. हा सोपा प्रकार असतो, याला आपण मिरर इमेज देखील म्हणतो. ठीक आहे. मिरर इमेज. तर आपल्याला एक आकृती दिलेली असते तर ती आरशात कशी दिसते हे आपल्याला करायचं असतं. त्यानंतरचा प्रकार असतो घडी घाला आणि उलगडा. म्हणजे काय की एखादा आपल्याला आकृती दिलेली आहे त्याच्या डॉटेड आणि डायरेक्शन दिलेले असतात, दिशा दिलेली असते की त्या पद्धतीने त्या आकृतीला आपल्याला त्याची घडी घालायची आहे, फोल्ड करायची तिला आणि फोल्ड केल्यानंतर सगळ्या फोल्ड ज्या पद्धतीने आपल्याला त्या फोल्ड करायच्या आहे त्या सगळ्या फोल्ड केल्यानंतर जर का ती आकृती आपण उलगडली, मोकळी केली तर ती कशा प्रकारे दिसणार असेल तर ते आपल्याला उत्तरामध्ये शोधायचं असं. नंतर आहे अवकाश कल्पना आणि शेवटचा आहे लपलेली आकृती शोधा. म्हणजे काय की आपल्याला
प्रश्न असतो आणि तो प्रश्नामध्ये जी आकृती दिलेली असते ती उत्तरातील 4 पर्यायापैकी कुठल्या तरी एका पर्यायामध्ये लपलेली असते. ती आपल्याला शोधून तो पर्याय गोल डार्क करायचा असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एकूण 10 प्रकार आहेत आणि या 10 प्रकारांपैकी आपल्याला उत्तरे येत असतात. याच्यावरती प्रश्न असतात आणि खूप खूप सोप्या पद्धतीने असतात. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा सराव देखील करून घेणार आहोत आणि आपल्याला नक्की ह्यामध्ये 40 पैकी 40 गुण मिळवायचे आहेत म्हणजे आहेत. तर असा आहे हा आपला पहिला विभाग, मानसिक क्षमता चाचणी. खूप सोपा प्रकार असतो. थोडीशी आपल्याला याच्यात तयारीची गरज असते. तयारी केली तर कुठेही आपले मार्क्स गुण जाणार नाहीत. आपल्याला खूप चांगल्या प्रकारे याच्यात यश मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आपल्याला चुकीच्या पर्यायासाठी किंवा चुकीच्या उत्तरासाठी आपले मार्क्स कपात होणार नाही आहेत, परंतु आपण प्रयत्न आपला असा असायला पाहिजे की आपली उत्तरे चुकायला नको, म्हणजे आपल्याला त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. यानंतरचा पुढचा जो आपला दुसरा भाग आहे तो आहे अंकगणित. तर मित्रांनो, या अंकगणितमध्ये 40 नंतर 41 पासून तर 60 पर्यंत असे एकूण 20 प्रश्न आपल्याला विचारलेले असतात आणि त्याचे गुण 25 असतात. ठीक आहे. तर या भागात देखील कुठल्याही प्रकारचे चुकीच्या उत्तराचे मार्क्स आपले कापले जात नाही, म्हणजे इथे देखील नो निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. येथे देखील नो निगेटिव्ह मार्किंग आहे आणि याच्यात एकूण 12 घटकांवर प्रश्न विचारलेली असतात. तर चला आता बघूया, एक एक करून सगळे आपण बघूया की कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात आणि या प्रत्येक मुद्द्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवू. त्याच्यात ती जी संकल्पना असेल त्या संकल्पनेवर आपण ती संकल्पना स्पष्ट करून त्याच्यातील प्रत्येक मुद्दा, प्रत्येक बिंदू आपण अभ्यासून त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिला जो घटक आहे तो आहे आपला संख्या आणि संख्या पद्धती. पहिला घटक आहे आपला संख्या आणि संख्या पद्धती. तर याच्यात संख्या काय असतात, संख्या कोणत्या कोणत्या पद्धतीच्या असतात, जसे की आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या. तर या सगळ्या ज्या संख्या असतात ते संख्या पद्धती, आंतरराष्ट्रीय पद्धत असेल, भारतीय पद्धत असेल, त्यानंतर लहान संख्या तयार करणे, दिलेल्या अंकांपासून मोठ्या संख्या तयार करणे, त्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, तर हे सगळे या पद्धतीमध्ये किंवा या पहिल्या घटकामध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतरचा पुढचा भाग आहे आपला दुसरा घटक, तो आहे पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. ठीक आहे बाळांनो. तर पुढचा प्रकार पूर्ण संख्या, होल नंबर्स असतात, त्याच्यावरील 4 मूलभूत क्रिया. 4 मूलभूत क्रिया कुठल्या आपल्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर या 4 क्रिया पूर्ण संख्येवर करून त्याच्याशी रिलेटेड जे उदाहरणं असतील, प्रश्न दिलेले असतील ते आपल्याला सोडवायचे आहे. त्यानंतर पुढचा आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म. ठीक आहे. अवयव गुणक म्हणजे काय? फॅक्टर्स, मल्टिपल फॅक्टर्स, लसावी मसावी, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये शिकायचं आहे. नंतर पुढचा प्रकार आहे तो आहे आपला दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. दशांश अपूर्णांक आपल्याला माहिती असेल आणि अजून आपण त्याच्यात शिकणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहे, नवीन नवीन काही छोट्या मोठ्या ट्रिक्स असतात त्या देखील आपल्याला क्रियायचं आहे आणि त्यावरील मूलभूत क्रिया. अगेन मूलभूत क्रियेमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यानंतर पुढचा आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर. आपण नेहमी अपूर्णांकांना दशांश अपूर्णांकांमध्ये रूपांतरित करतो आणि कधी कधी दशांश अपूर्णांकांना आपण अपूर्णांकांमध्ये रूपांतरित करतो. तर या पद्धतीने आपल्याला ते एकमेकांमध्ये रूपांतरित करायचे. त्यानंतरचा आपला पुढचा जो भाग असणार आहे तो आहे लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन या राशींचे मापन. तर या ठिकाणी आपल्याला बघा, लांबी, वस्तुमान, काल, चलन असेल,
ते यांच्या राशींचं मापन कसं करतं, आपण ते लांबी एकमेकांमध्ये कन्वर्ट करायचं, जसं मीटर सेंटीमीटरमध्ये करायचं आहे, किलोमीटरमध्ये किती असणार आहे, ग्राममध्ये असेल, लिटर मिलीलिटरचा, तर ह्या सगळ्या गोष्टी असतील. पैसे देखील असतील, एवढे पैसे म्हणजे त्याचे रुपयामध्ये किती रूपांतरित होईल, किंवा रुपयामध्ये दिलेले असेल तर त्याचं पैशांमध्ये किती असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या 6व्या घटकामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर 7वा आहे तुमचा आपला गणितीय पदावलींचे सरलीकरण. ठीक आहे. तर गणितीय पदावली दिलेल्या असतात, तर याच्यात आपल्याला तुम्हाला माहित असेल तर कंचे भागू बेव, ठीक आहे, बॉडमासचा वापर करून आपल्याला त्या पदावलींना सरळ रूपात सरलीकरण करून लिहायचं आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रकार आहे, पुढचा घटक तो आहे आपला अपूर्णांक. आणि याच्यात पण आपल्याला जे बघायचं आहे ते आहे समच्छेद अपूर्णांक, म्हणजे ज्या अपूर्णांकांचा छेद सारखा असणार आहे त्या अपूर्णांक बघायचे आहे. त्यानंतरचा पुढचा घटक तो आहे नफा तोटा. याच्यात शेकडा नफा असेल, शेकडा तोटा असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. नंतरचा पुढचा प्रकार 10वा घटक तो आहे आपला परिमिती व क्षेत्रफळ. तर याच्यात परिमितीमध्ये बहुभुजाकृती असतील आणि क्षेत्रफळ जे असेल ते असेल त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, या सगळ्यांचे क्षेत्रफळ आपल्याला काढावयाचे असणार आहे. त्याच्यात शाब्दिक उदाहरणं देखील बरेचसे असणार असतील. नंतरचा पुढचा प्रकार आहे कोनांचे प्रकार व त्याचे उपयोजन. कोन आपल्याला माहिती आहे, कोनाचे जे प्रकार असतात लघुकोन, काटकोन, विशाल कोन, त्यासोबतच अजून दुसरे प्रकार असतील ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. आणि त्यांचा देखील त्याच्यावरची जी उदाहरणं असणार आहेत ते देखील आपल्याला सोडवायचे आहे. आणि शेवटचा जो सगळ्यात सोपा असतो या ठिकाणी स्तंभलेख झालेला आहे. तर हा स्तंभालेख असतो. स्तंभालेख, आलेख व रेषालेख यांच्या साहाय्याने माहिती विश्लेषण. तर हा खूप सोपा मुद्दा असतो. ह्या घटकावर खूप सोपे सोपे प्रश्न असतात. आलेखावरची प्रश्न असतील, स्तंभालेख असतील, खूप लवकर याची प्रश्न सोडवली जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला एकूण हे जे 12 घटक दिलेली या ठिकाणी, तर या 12 घटकांची खूप सराव करायचा आहे. याच्यात काय असतं की पहिले म्हणजे सगळ्यात पहिले ती जी संकल्पना आहे, तो जो कन्सेप्ट आहे तो आपण व्यवस्थित समजून घ्यायचा, खूप प्रॅक्टिस करायची. फक्त 20 प्रश्न विचारले जाणार आहे. एकूण आपल्याला 12 घटक आणि 12 घटकांवरती 20 प्रश्न, म्हणजे दोन प्रश्न सुद्धा कदाचित काही घटकांवर येणार नाहीत. परंतु आपण खूप चांगल्या पद्धतीने याचा सराव करूया. आणि या अंकगणितामध्ये देखील आपल्याला 25 पैकी 25 गुण कशा पद्धतीने मिळतील, जेणेकरून आपण देखील नवोदय विद्यालयामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ आणि खूप मोठे होऊ. तर असा हा आपला दुसरा भाग अंकगणित. तिसरा आणि शेवटचा भाग आहे आपला भाषा. भाषेत उतारे असतात आणि 61 पासून तर 80 पर्यंत असे एकूण 20 प्रश्न विचारलेली असतात. आणि प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न विचारलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरे त्या उतार्यामध्येच दिलेली असतात. त्या उतार्यामधून ती प्रश्नांची उत्तरे शोधायची. कधी थोडा व्याकरणाचा भाग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे देखील असतात. याच्यामध्ये आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपलं वाचन जे असणार आहे ते समजपूर्वक असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे बाळांनो? समजपूर्वक म्हणजे कसं, आपण जे वाचत आहोत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे, जेणेकरून आपला वेळही जाणार नाही आणि आपल्याला प्रश्न वाचल्या त्याचं उत्तर येणार आहे. आणि आपली आकलन शक्ती देखील चांगली असली पाहिजे. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आपण जे ऐकलं, आपण जे वाचलं ते आपल्याला किती समजलं आणि आपण ते किती चांगल्या पद्धतीने उत्तर शोधण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. तर ह्या देखील आपल्याला या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी भाषा या विषयामध्ये जाणून घ्यायचं आहे, अभ्यास करून घ्यायचा आहे. आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला भरपूर सारे मार्क्स या ठिकाणी देखील काढून घ्यायचे आहेत. तर असे एकूण 1 ते 80 पर्यंत 80 प्रश्न आणि त्यांना मिळणारे 100 गुण, या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थितपणे विश्लेषण करून घेतलेलं आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये याच्या जे आपण काही मानसिक क्षमता चाचणी असेल
त्यासोबतच आपण आता अंकगणित बघितलं तर याच्यावरचे आपण प्रत्येक मुद्द्यावरती जो कन्सेप्ट असणार आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करू, सगळ्या घटकांचा अभ्यास करू आणि यासोबतच आपण त्याची प्रश्न देखील सोडणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. धन्यवाद.